नमस्कार, मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज. भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमिस्टा मराठी या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. एन्जॉय. आज मी राजा आहे. तुला किती पैसे पाहिजेत? 2 पैसे, 5 पैसे, 10 पैसे का 25 पैसे? नकद 101 रुपये घे. काय 101 रुपये? अगं तू बायको आहेस की दरोडेखोर आहेस? पहिल्या रात्री आपल्या गरीब गाईसारख्या नवऱ्याला लुटणार का काय तू? ठीक आहे, मी ही राणी होईन. वरचा 1 रुपया तुम्हाला माफ केला. माझ्या भावी पत्नीवर तुझं प्रेम. बरं झालं सांगितलंस. तुम्हाला पाहिलं असतं तर गोळीने उडवून टाकलं असतं. हे बघ, भलाई यात आहे की तिला विसरून जा. नाही रावसाहेब, ते शक्य नाही. पोरा, हट्टाला पेटू नकोस. रावसाहेब, हट्ट तुम्ही करताय का मी? बहादूर, पाहिलंस, या पोराच्या अंगात आमचंच रक्त सळसळतंय. जा आतमध्ये जाऊन 2 तलवारी घेऊन ये. आज फैसला द्वंद्वानच होईल. जो जिंकेल पोरगी त्याची. भिकाजीराव करोडपती, कंजूस लंपट सांगू किती. धनाचा लोभी, बुद्धीचा गोबी, फुकट चंबू त्याची मती. हे भिकाजीराव करोडपती. माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांची आई, माझी राणी, माझी मीरा राणी. घोंगड बाजूला कर ना. मी तुला जोक सांगू का? मग मी गाणं म्हणून दाखवू का? नको. मग मी डिस्को करून दाखवू का? नको नको. मग घोंगड बाजूला कर ना. घुंगट बाजूला करायचे पैसे घे. ओहो, काय कोकिळ कंठी आवाज आहे ग तुझा. बोल, आज मी राजा आहे. तुला किती पैसे पाहिजेत? 2 पैसे, 5 पैसे, 10 पैसे का 25 पैसे? नकद 101 रुपये घे. काय 101 रुपये? अगं तू बायको आहेस की दरोडेखोर आहेस? पहिल्या रात्री आपल्या गरीब गाईसारख्या नवऱ्याला लुटणार का काय तू? ठीक आहे, मी ही राणी होईन. वरचा 1 रुपया तुम्हाला माफ केला. घुंगट मध्ये बहुतेक दुसरंच कोणीतरी दिसले. पुतळा घुसले की काय? 100 रुपये मात्र मला कॅश हवेत. हो, 25 वर्षात महागाई इतकी काही वाढलेली नाहीये. अगं मी अभिजितच्या आईला घुंगट उठवण्याचे फक्त 1.25 रुपये दिला होता. तुला काय लाज वाटते का नाही? आता एक शब्द पुढे बोलाल ना तर 200 रुपये घेईन. अगं असं करू नको का, मला हार्ट अटॅक येईल. 200 रुपये. अगं असं करू नको. पहिल्या रात्री विधवा होशील तू. 400 रुपये. 400 रुपये. माझं ऐकून घे. 800 रुपये. नाही नाही नाही, माझं ऐकून घे. 1000 रुपये. मी कसं समजावू तुला? 10,000 रुपये. तू काय बायको आहेस का कसाई आहेस? 20,000 रुपये. परमेश्वरा, अरे कोण पदरी आणले रे बाबा? 40,000 रुपये. नको, असं करू नको. हे बघ, नाही. 20,000 रुपये. अरे रामू, बघ बघ, मी जिवंत का मेलोय बघ बघ. काय? अहो, तुम्ही 16 आणि जिवंतात. अरे माझी खात्री आहे मी 100% मेलोय स्वप्नात म्हणून. असं म्हणताय? मग बघ, ऐकू येते? हे काय, नाडीचे ठोके कसे ऐकू येत आहेत? म्हणजे म्हणजे तुम्ही जिवंतात की नाही? पण नंतर सांगू नको मी चुकलो म्हणून. म्हणजे? आणि हो, मी सांगायला विसरलो तुला. तुला आज मालकिणीकडे जायचंय, लक्षात आहे ना तुझ्या? मालकीनीकडे? मी तुझा मालक म्हणजे मीरा तुझी कोण? भावी मालकी. आणि दुसरं म्हणजे रावसाहेब आणि चंचला यांना सुद्धा मेजवानी बद्दल सांगायचं आहे. मेजवानी? येस. आणि आपल्या घरी मग मेजवानी. फुकटची नोकरी सोडण्यात कसली अडचण आली आहे? नाही, तुम्हाला नाही कळणार. मी दिल्लीचं राजकारण समजू शकतो. तुझी अडचण नाही समजू शकणार. रावसाहेब, तुम्ही कधी प्रेम केलं का? हो, प्रेम? नाही बाबा, तसा काय मला वेळ मिळाला नाही. पण हो, लग्नानंतर मी माझ्या बायकोवर एवढं प्रेम केलं
की सागराची भरती कमी वाटावी. नाही, मी लग्नानंतरच्या प्रेमाबद्दल बोलत नाही, मी लग्नाआधीच्या प्रेमाबद्दल बोलतोय. म्हणजे या दोघात काही फरक असतो? जमीन आसमानाचा फरक आहे. तो कसा? रावसाहेब, जी मजा विरहात असते ती मिलनात नसते. हा, म्हणजे स्त्री पुरुषांनी प्रेम करावं, हा. लग्न नाही. अहो, मी असं म्हटलंय का? मग काय म्हटलंय? लग्नाआधीच्या प्रेमात जी गंमत आहे ती ठरवलेल्या लग्नात नसते. या बाबतीत तुझा अनुभव शून्य आहे. आणि मी जे काय सांगतोय ते मी माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगतोय. म्हणजे तुझा दावा हाच आहे ना की जो मजा विरहात असतो तो मिलनात नसतो. हा. तुझं हे म्हणणं जर मी मान्य करावं असं तुला वाटत असेल तर मी जे काय म्हणतोय तेही तुला मान्य करावं लागेल. काय? म्हणजे जो मजा नवकोरं पुस्तक वाचण्यात असतो तो जुन्या पुस्तकात नसतो. नव तुम्हाला एक्झॅक्टली काय म्हणायचंय? म्हणजे मला हे म्हणायचंय की ठरवलेल्या लग्नात प्रेमाचा सूर्योदय होतो हा. आणि प्रेम विवाहात सूर्य मध्यान्नी आलेला असतो. वा 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 वा. मला वाटतं रावसाहेब या विषयावर तुमच्याशी अधिक चर्चा करण्यात काही पॉइंट नाही, का बाबा? त्यामुळे मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो. म्हणजे तुला काही पैशाची मदत वगैरे हवे काय? नाही नाही मग राहण्यासाठी जागा? नाही हो रावसाहेब, मी असं ऐकलंय की तुम्ही भिकाजी शेठच्या मुलीशी लग्न करताय, हे खरंय? 100% सत्य आहे. रावसाहेब, तुम्ही विद्वान आहात, माझ्यापेक्षा मोठे आहात, अनुभवी आहात. अहो, जी तुमची मुलगी म्हणून शोभेल तिच्याशी तुम्ही लग्न करताय? बहादूरनी हाच प्रश्न मला विचारला होता. काय उत्तर दिलं होतं मी? ती मुलगी तुमच्या नशिबात आहे म्हणून. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा की हे सगळे नशिबाचे खेळ आहेत. एखादा साधू संत जर तुमच्या घरी आला आणि त्यांनी तुमची जन्मपत्रिका बघून तुम्हाला जर हे सांगितलं की अमुक दिवशी एक फार मोठं वादळ तुमच्या आयुष्यात येणार आहे, तर ते तुम्ही थांबवू शकाल का? नाही. मी सुद्धा माझ्या भविष्याचा स्वीकार केलेला आहे. अहो, पण ज्योतिषाने तुम्हाला असं सांगितलंय का की त्या मुलीचं नाव लक्ष्मीच असेल असं? हो, हेच नाव सांगितलं माझ्या हाताच्या रेषा बघून. पण तू का चौकशा करतोयस? रावसाहेब, माझं लक्ष्मीवर प्रेम आहे. काय? माझ्या भावी पत्नीवर तुझं प्रेम? बरं झालं सांगितलंस. तुम्हाला पाहिलं असतं तर गोळीने उडवून टाकलं असतं. हे बघ, भलाई यात आहे की तिला विसरून जा. नाही रावसाहेब, ते शक्य नाही. पोरा, हट्टाला पेटू नकोस. रावसाहेब, हट्ट तुम्ही करताय का मी? बहादूर, पाहिलंस, या पोराच्या अंगात आमचंच रक्त सळसळतंय. जा आतमध्ये जाऊन 2 तलवारी घेऊन ये. आज फैसला द्वंद्वानच होईल. जो जिंकेल पोरगी त्याची. रावसाहेब, पहिली गोष्ट अशी की मी अहिंसक आहे. माझ्यावर जरी वार केला तर मी तुमच्यावर वार करणार नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की मी ते तलवारबाजी करायला आलो नाही. मी तुम्हाला रिक्वेस्ट म्हणजे विनंती करायला आलोय की प्लीज प्लीज माझ्या मार्गातून बाजूला व्हा, प्लीज. बहादूर, बघितलीस या चुह्याची हिम्मत? हिमालयाला अडवायला निघालाय. अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःला हिमालय म्हणून घेताय? हो. हे बघा रावसाहेब, माझं डोकं फिरलं ना तर याच हिमालयाला मी तलवारीने उभा कापीन. तुझी हिम्मत? मी तुम्हाला 24 तासाची मुदत देतो. नाहीतर काय करणार आहे? मला माझा अहिंसेचा मार्ग सोडावा लागेल. हात सोडा. हे काय चाललंय? डोळे फुटले, काय दिसत नाही? नाही, तू तलवारीशी असं काहीतरी खेळतोयस म्हणजे एक्झॅक्टली मी काय समजायचं? मी तलवारीशी खेळतोय? हा? अगं, ही तलवार कोणाचा तरी जीव घेणार आहे ग. ही खोटी आहे. बाबांनी लग्नासाठी आणली आहे. अगं, पण ह्याने कोणाचं तरी डोकं तरी फुटेल ना. मी तुला एक सांगण्याची चूक करू का? एवढ्या चुका केल्यास कर. नाही, तू अहिंसेच्या सिद्धांताला कोळून पेलास. हे बघ लक्ष्मी, अहिंसा अहिंसा म्हणजे भित्रेपणा नाही. उद्या मला कोणीतरी द्वंद्व खेळायचं मला कोणी आव्हान दिलं तर मी बळीच्या बकऱ्यासारखं त्याच्यासमोर मान खाली करून उभं राहायचं काय? म्हणजे रावसाहेबांनी तुला आव्हान दिलंय? येस, त्यांनी मला आव्हान दिलंय आणि मी त्यांना 24 तासाची नोटीस दिली. काय
आता त्यांच्याशी लढल्याशिवाय आपल्या मार्गातला अडसर दूर होणार नाही. हा थ्रिलिंग. म्हणजे 2 योद्धे माझ्या प्रेमाखातर लढतील आणि जो जिंकेल त्याच्या गळ्यात मी वर मला टाकेन. वाव. तू थरथरतोस का? मी थरथरत नाहीये, मला भरभरून आलंय, कारण अंतिम विजय माझाच आहे. घाबरू नकोस, वर मला मी तुझ्याच गळ्यात टाकणार आहे. येस येस. येस. नंतर आपण जेल मध्ये लग्न करूया आणि मधुचंद्र तिथेच करूया. तुला काय झालंय काय? हा? हा? तुला झालंय काय? मधुचंद्र आपण तुरुंगात करायचा? मग रासाबाईंना ठार केल्यावर आपण काय असे बाहेर राहू शकू? अरे हो. मग शी, म्हणजे हे म्हणजे अगदी आगीतून फुफाट्यात गेल्यासारखं आहे. बघ ना. भिकाजीराव करोडपती